मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी प्रथम घटक चाचणी पेपर विषय मराठी. यामध्ये एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 1 तास. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा पेपर येईल किंवा नाही येणार यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. या व्हिडिओमध्ये पुढे मी आपल्याला सांगणार आहे. यामध्ये सर्वात पहिले आपला सुरू होतो विभाग क्रमांक 1 जो की गद्य विभाग आहे. पठित उतारा. यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला अ. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती क्रमांक 1 आकलन कृती. एकूण 1 गुण. यामध्ये आकृतीबंध पूर्ण करा. आई मुलाला घडवताना हळुवारपणे रंग रेखते आणि 2 कठोरपणे घाव घालते. तर उत्तर हळुवारपणे रंग रेखते कुंचल्याच्या आणि कठोरपणे घाव घालते तर छन्नीची. यानंतर प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते. असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखते तर कधी छन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते. आईच्या घडण्याचे आपण जरी घडत गेलो तरी ते आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते. ती कधी आपल्यासाठी उबदार शाल असते तर कधी कणखर ढाल असते. बालपणाच्या अंगाईला लावलेली सुंदर चाल असते. आईने जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. या जग नावाच्या भवसागरात स्वतःचे माणूस जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते. मुलाची जगण्याची वाट थोडी कमी करता व्हावी म्हणून बाप नावाचा वल्लभ हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यासाठी मात्र संवाद नामक सेतू बांधला जावा लागतो. मग या संवादातून बापाचा बाप असणं ठळकपणे जाणवत राहतं. यानंतर 2 चौकट पूर्ण करा. त्यामध्ये पहिलं आई आपल्यासाठी असते उबदार शाल आणि कणखर ढाल. यानंतर कृती क्रमांक 2 आकलन कृती. चौकटी पूर्ण करा. 1 मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवत असते तर उत्तर आई. 2 बालपणाईच्या अंगाईला लावलेली असते. उत्तर सुंदर चाल. 3 आईने जन्म दिल्यानंतर आपली ओळख होते. उत्तर जगाशी. 4 मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून हे वल्य हातात धरावे लागते. उत्तर बाप. तर अशा प्रकारे याचे उत्तरही येणार आहेत. यानंतर कृती क्रमांक 3 स्वमत कृती. आ. तुमच्या सर्वात जवळच्या मित्राचे मैत्रिणीचे नाव काय? मित्राचं नातं तुम्ही कसे निभवता हे सविस्तर लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा प्रश्न आपल्या स्वतःच्या मनाने ते सांगायचा आहे. यानंतर विभाग क्रमांक 2 पद्य विभाग. यामध्ये प्रश्न क्रमांक 2 अ. कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. एकूण 2 गुण. त्यामध्ये 1 ऋतू आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा. वृक्ष संत. तर उत्तर वृक्ष मान अपमान समान जाणत नाही तर वृक्ष यांना मान अपमानाची जाणीव होत नाही तर संत निंदा आणि स्तुती समान मानतात. त्यानंतर आकृती पूर्ण करा. संत या गोष्टी समान मानतात तर उत्तर निंदा आणि स्तुती या गोष्टी संत समान मानतात. यानंतर वृक्ष हे जाणत नाही तर उत्तर मान आणि अपमान. वृक्ष हे मान आणि अपमान या जाणत नाहीत. यानंतर कृती क्रमांक 3 पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. कविता संतवाणी वृक्ष जैसा नेमी. यामध्ये प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री. उत्तर आपण संतवाणी या कवितेच्या आधारे पाहणार आहोत. तर प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री आहेत संत नामदेव. 2 कवितेचा विषय. उत्तर संतांना झाडाची उपमा देऊन त्यांची थोरवी वर्णन केली आहे. 3 कवितेला आवडलेल्या 4 ओळी. उत्तर जैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जन वर्तती. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3 स्थूल वाचन. यामध्ये प्रश्न क्रमांक 3 यामध्ये कोणती एक कृती सोडवायची आहे. यामध्ये खालील फरक लिहायचा आहे. व्यंगचित्र आणि हस्तचित्र. तर उत्तर व्यंगचित्र यामध्ये पहिलं हास्याबरोबर काही गमतीदार विचार मांडलेला असतो आणि हास्यचित्र केवळ हसविणे हा मुख्य हेतू यामध्ये असतो. यानंतर 2 लहान मुलांची हास्यचित्र काढणे अवघड असतात. याबाबत तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर मुले निरागस असतात. त्यांच्या सवयी आवडीनिवडी यांचे बारकाईने निरीक्षण करणे गरजेचे असते. मुलांचा चेहरा भाव अचूक असणे आवश्यक असते. मुलांचे मानसशास्त्र समजणे आवश्यक असते. यानंतर विभाग क्रमांक 4 व्याकरण विभाग. यामध्ये
समानार्थी शब्द लिहा. 1. धरिला, उत्तर पकडला. सुख, उत्तर आनंद. यानंतर आ. शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. पहिलं, लहान मुलींचा खोटा खोटा स्वयंपाक खेळ, उत्तर भातुकली. आणि 2. गावातील रहिवासी, उत्तर ग्रामस्थ. यानंतर ई. वाक्यप्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग लिहा. 1. आश्रय देणे, उत्तर आसरा देणे, निवारा देणे. याचा वाक्यात उपयोग, भरपूर पाऊस पडत होता म्हणून मी रस्त्यावरील लोकांना काही वेळ आश्रय दिला. 2. ज्ञानाची ज्योत पेटवणे, उत्तर ज्ञान देणे. सावित्रीबाईंना मुलींमध्ये ज्ञानाची ज्योत ही पेटवली. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो व्हिडिओ पाहिला आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे, तर ही प्रश्नपत्रिका आपली फक्त सरावासाठी आहे. आपल्या शाळेमध्ये या व्यतिरिक्त दुसरी प्रश्नपत्रिका ही येऊ शकते व यामधील काही प्रश्नही रिपीट होऊ शकतात. त्यामुळे आपण फक्त या प्रश्नपत्रिकेच्या भरोशावर राहू नये. आपला हा सराव पेपर आहे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी प्रथम घटक चाचणी पेपर, विषय हिंदी. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपला वेळ आहे 1 तास. प्रश्न क्रमांक 1 अ. निम्नलिखित परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ पूर्ण कीजिए. दोस्तों, हमें यहाँ पर जो परिच्छेद दिया गया है उसे हमें अच्छे से पढ़ लेना है. इसके लिए आप वीडियो पॉज कर सकते हो और वीडियो पॉज करने के पश्चात जो यहाँ पर हमें पद्यांश दिया गया है उसे हमें अच्छे से पढ़ लेना है. इसके पश्चात इस पर पूछे गए प्रश्न तथा उसके उत्तर हम दोनों ही देखने वाले हैं. अगर आप वीडियो पे अगर नए हो तो चैनल को जल्दी से सब्सक्राइब कर दीजिए ऐसे ही नए नए वीडियोस के लिए. कृति क्रमांक 1 आकृति पूर्ण कीजिए. कुल अंक 2. यहाँ पर पहला, दिल्ली में सनसनी फैलने का कारण, और 2. सनसनीपूर्ण खबरों का परिणाम. तो उत्तर, दिल्ली में सनसनी फैलने का कारण 1. नगरों के सभी भागों से बच्चों को उठाए जाना, और 2. सनसनी खबरों का परिणाम. पहला, स्कूल से बच्चों को लाने की सावधानियां, और 2. बाहर बच्चों को खेलना कूदना बंद. इसके पश्चात 2 प्रश्न के उत्तर लिखिए. पहला, थानेदार ने किसकी कलाई पकड़ी थी? उत्तर, अमरू की. थानेदार ने अमरू की कलाई पकड़ी थी. इसके पश्चात 2 कौन से शहर में सनसनी फैली हुई थी? उत्तर, दिल्ली. 3 शब्द संपदा. इसमें से पहला, वचन बदलिए. 1 बोरी, उत्तर बोरिया. 2 स्कूल, उत्तर स्कूल. इसके पश्चात प्रश्न क्रमांक 2 समानार्थी शब्द लिखिए. 1 सेतु तथा दूसरा बच्चा. तो सेतु पुल, सेतु और बच्चा बालक, यह इसके समानार्थी शब्द हो जाएंगे. इसके पश्चात 4 सामान्य जनता द्वारा आरोपी को मारना पीटना कितना उचित है, इस विषय पर अपना विचार यहाँ पे लिखिए. ठीक है. तो दोस्तों, यह हमारा स्वयं मत का यहाँ पर हमें प्रश्न पूछा गया है. तो यह हमें अपने स्वयं के मत से इसका उत्तर यहाँ पे हमें लिखना है कि सामान्य जनता द्वारा आरोपी को मारना पीटना कितना उचित है. प्रश्न क्रमांक 2 आ. निम्नलिखित पद्यांश पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ पूर्ण कीजिए. हे बखेरी देती वसुंधरा, मोती सबके सोने पर, रवि बटोर लेता है उनको सदा सवेरे होने पर, और वीराबनिया अपनी संध्या को दे जाता, शून्य शाम तू जिसके उसका नया रूप छलकाता. ठीक है. तो यहाँ हमें इस पर यह पद्यांश दिया गया है और इस पर पूछे गए प्रश्न तथा उनके उत्तर हम देखेंगे. पहला, तारों के उदित और हस्त होने के बारे में कल्पना. पृथ्वी द्वारा मोती छितराया जाना. 2 मोतियों से संध्या का रूप छलकाना. 3 सूर्य का संध्या को मलिन होना. और 4 सूर्य द्वारा मोतियों का बटोर लिया जाना. ठीक है. तो यह हमें तारों और के बारे में उदित या अस्त होने की कल्पनाएं बताई गई है. इसके पश्चात 2 सत्य और असत्य लिखिए. पहला, मोती सबके सोने पर संध्या बटोर लाती. उत्तर, सत्य. और 2 शून्य शाम तू जिसका उसका नया रूप छलकता है. उत्तर, सत्य. इसके पश्चात 3 उपयुक्त पद्यांश का भावार्थ हमें अपने शब्दों में यहाँ पे लिखना है.
प्रश्न क्रमांक 3, निम्नलिखित परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां पूर्ण कीजिए। कुल 2 अंक। यह प्रेम किसी खेत में नहीं उपजाया, किसी राह में नहीं बिकता, फिर भी जो कोई इसे चाहेगा पा लेगा। वह राजा हो या प्रजा, उसे सिर्फ एक शर्त माननी होगी। वह शर्त सिर उतरा कर धरती पर रख ले, जिसमें साहस नहीं, जिससे इस अखंड प्रेम के ऊपर विश्वास नहीं, उस कायर को यह दाल नहीं गलेगी। हरि से मिल जाने के साहस पर दिखाने की बात करना बेकार है। पहले हिम्मत करो, भगवान आगे आकर मिलेंगे। एक बिल्कुल सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए। कुल 2 अंक। पहला, कबीर के मत अनुसार प्रेम किसी खेत में नहीं उपजता। और 2, कबीर के अनुसार प्रेम पाने की शर्त है। उत्तर ब, सिर उतारकर धरती पर रखना। इसके पश्चात 2, प्रेम पाने के लिए सर देना। कबीर के आयश में 25 से 30 शब्दों में अपने उत्तर लिखिए। इसके पश्चात प्रश्न क्रमांक 4, भाषा अध्ययन व्याकरण। 1, अधोरेखांकित शब्द का भेद पहचान कर लिखिए। पहला, अमृत तब तक तो दिल में ही हंसता रहा। उत्तर व्यक्तिवाचक संज्ञा। और 2, निम्नलिखित मुहावरों में से किसी एक मुहावरे का अर्थ वाक्य में प्रयोग कीजिए। पहला, परामर्श करना, राय लेना तथा सलाह लेना। और 2, व्यस्त होना तो तल्लीन होना। तो दोस्तों, यह हमारा प्रैक्टिस सेट पेपर है, आप अच्छे से प्रैक्टिस इसकी कर सकते हैं। धन्यवाद।